त्यांचं कौतुक आपणच नाही करायचं तर मग कोणी करायचं? भले इथे शेंबडा का असाना. चला असो, तर आजच्या पिढीला आपण आळंदी निवासी संत विचारले तर नाही येत म्हणतात, परंतु त्याच ऐवजी पिक्चर मधला डायलॉग म्हणून कोणाचा विचारलं तर लगेच एक नाही 4 जण उत्तर देतात. तर याची शोकांतिक आहे. चला असो, तर या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ही ज्ञानी यांचे ज्ञानराज ज्यांनी चांगदेव 65 देखील लिहिले आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ देखील लिहिला, ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील ही ओवी निवडलेली आहे. मग पितला बोली बोली जे, मितला पाऊली चाली जे, निद्रे ही मानुदजे अवसरी के. बरं, मग या ओवीमध्ये नेमके आपल्याला ज्ञानोबरायांना सांगायचं तरी काय? शांत बसा. नेमके सांगायचं तरी काय या ओवी मार्फत? तर ते आपल्याला सांगतात की मपितला बोली बोली जे म्हणजे आपण मापात बोललं पाहिजे. बिनकामाचं बोललं पाहिजे का? नाही, हे सांगणाऱ्यांनीच बोलू नये. म्हणजे मापात बोललं पाहिजे. आणि पाऊल देखील जे आपण टाकणार आहेत, पाऊल म्हणजे जे आपण काम करणार आहेत ते देखील मापात विचारपूर्वक टाकलं पाहिजे. नाहीतरी एखाद्याने टाकलंय 10 लाख खर्च, बिचाऱ्याला स्वयंपाक येणार, लावले कामगार, ते 2 दिवसात गेले पळून, काय कशाचं काय? तोटाच झाला ना. म्हणजे विचार करून नियोजन पूर्वक करीत नाही, म्हणजे विचार करून पाऊल टाकीत नाही. आणि आपण नंतर सांगतात आपले ज्ञानोबराय की आपण झोप देखील मापात घेतली पाहिजे. म्हणून वर्गवारी केलेली आहे. लहान मुलांना 9 ते 12 तास झोप पाहिजे. तरुण माणसांना झोप ही 7 ते 9 तास पाहिजे आणि वृद्ध माणसांना 6 ते 8 तास झोप पाहिजे, अशी वर्गवारी केलेली. पण आज आपण वेळेवर झोपतो का? नाही. आताची लहान मुलं तरुण पिढी रात्र झाली तरी त्यांचा मोबाईल हा काय चाळायचं संपत नाही. वर खाली वर खाली वर खाली दिवसभर आणि रात्रभर यांचं सुरू असतं. म्हणजे आज आपण मापात देखील मोबाईल चालवत नाही, म्हणजे झोपत देखील नाही. तर आपले ज्ञानोबराय म्हणतात की आपण मापात बोललं पाहिजे, मापात चालवलं पाहिजे, चाललं पाहिजे आणि मापात झोप देखील घेतली पाहिजे. हे आपण आत्मसात आणलं पाहिजे, असं आपल्या ज्ञानोबराय या ओवीमध्ये सांगतात. रोज मापात बोलणं राहिलंय का? नाही. आणि बोलतात तरी काय? दुसऱ्यांच्या उसापाती करायचं. अशीच मी एकदा चालले होते क्लासला आणि मग काय, मी पाहिलं की रस्त्यावर एवढं ऊन, आता सारखंच उन्हाळा, एवढं ऊन पडलं होतं. दुपारची वेळ, एक चालली होती दळण ठेवायला आणि एक दळण घेऊन येत होती. झाली की दोघी मैत्रिणींची भेट. आता झालं त्यांची बडबड सुरू. मी म्हटलं अरे एवढं ऊन पडलंय त्याचं काही नाही, आणि विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यावर एवढं वज आहे तरी एवढ्या उन्हाचं एवढं डोक्यावर वज असताना ते बोलतात. म्हटलं काय असेल बाबा, जाऊन बघावा. गेले की मी, पण बघते तर काय सुरू होत. बाई त्या पिंटूची पोरगी चिंटू बरोबर पळून नाही गेली बाई, लय अवघड झालं त्याच. आणि त्या पप्प्याचं पोरग, अगं मी ते काल दारू पिऊन लोळतात असताना बघितलं होतं. लय कसले आलेत बाबा. अरे तुझं बघ की, दुसऱ्यांचं कशाला बघत आहे तू? म्हणजे आज आपण बोलतो, मापात तर बोलत नाही परंतु दुसऱ्यांविषयीच बोलतो. आणि मग काय, मी म्हटलं अरे जाऊ द्या, असलं तरी कशाला ऐकत बसायचंय. म्हटलं चला बाबा आपलं वापस. म्हटलं चला आपल्या क्लासला. पुन्हा मी मग नंतर 2 तास तिथं थांबले, वापस येताना बघते तर त्यांचं तेच सुरू. 2 तास झाले तरी दुसऱ्यांच्या उचापाती करायला त्यांना ऊन कळत नाही, डोक्यावर वज किती हे कळत नाही. म्हणजे आपण एवढा व्यर्थ वेळ वायाला घालवतो. त्याचऐवजी जर 2 तास नाही पण अर्धा तास तरी नामस्मरण करायला पाहिजे होतं, किती पुण्य वाढलं असतं आपल्याकडून. पण नाही, आपण दुसऱ्यांच्या उचापात्या करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतो. तर असं न करता आपण मापात बोललं पाहिजे आणि सांगेल तेवढंच बोललं पाहिजे. न सांगता काही बोललं पाहिजे का? नाही. पण आज आपल्या पोटात काही राहतं का? नाहीच नाही. असेच एका ब्राह्मणाला 4 मुली होत्या. किती मुली होत्या? 4 मुली होत्या.
ब्राह्मणाची छोटी जी मुलगी होती ती खूप लहान होती, म्हणजे ती वरच्या तिघे होते त्या बोबड बोलत होत्या आणि ही लहान ही बोबड बोलते की नाही ह्या कळलंच नव्हतं अजून. मग काय, नंतर मग ब्राह्मण हा पुष्कळ पैसे कमवण्यासाठी विदेशात गेला. त्या ठिकाणी राहून त्याने खूप पैसे कमवले आणि तो काही वर्षानंतर वापस आला, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर तो वापस आला. आणि आल्यानंतर त्याने पाहिलं की आपली छोटी मुलगी अंगणात खेळत होती. त्याला वाटलं की अरे ही तरी नीट बोलत असेल. त्याने विचार केला आणि त्याला वाटलं अरे तिघी तर आहेत, मग काही चौघीच असेल का, ही नीट बोलत असनच. पण नंतर काय, ती मुलगी वरडली, अगं मम्मी मम्मी माझ्या पाया मुंग्या चावल्या, माझ्या पांग्या मुंग्या चावल्या. अगं बाय. ब्राह्मणाने मात्र कपाळाला हात लावला. ते म्हणला अरे ही पण बोबडे. पण नंतर मग काही दिवसांनी सांगितलं की आता तुम्हाला मी नवरे शोधून आणतोय, तुम्ही चांगलं स्वयंपाक वगैरे बनवा, पण तुम्ही त्या ठिकाणी एकही शब्द बोलायचा नाही. ते म्हटले बोय बोय आम्ही नाही बोवा. ते म्हटले चला. मग काही त्यांनी रांगोळी काढली, उदबत्ती लावल्या, चांगलं स्वयंपाक बनवला आणि मग काय जेवण वाढलं. त्यांची जेवणाची झाली की तारीफ सुरू. एक म्हणाला वा वांग्याची भाजी तर काय भारी झाली हो. दुसरा म्हणाला वांग्याची भाजी तर भारीच आहे, पण भजे तर काय मस्त झाले. तर तेवढ्यात तिसरे म्हणाला कढी तर पिली ना तर वाटी मागून वाटीच मागावीशी वाटते. आता मात्र काय छोटीला रावणा. ती म्हटलं अरे आपल्या जेवणाची एवढी तारीफ सुरू, एवढं कौतुक सुरू आहे आणि आपण मात्र गप्पा बसायचं. ती म्हणली ते काही नाही, आता आपण बोलायचं. ती म्हणली कचकाय चांगली नेवणाची कढी, त्याच्यामध्ये जी खोबं घातलंय चांगली केली. आता मात्र सगळे खो खो हसले आणि घरी निघून गेले. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी बोलायचं नाहीये ना त्या ठिकाणी आपण बोललं नाही पाहिजे. मापात बोला आणि ज्या ठिकाणी बोलायचं त्याच ठिकाणी विचार करून बोला, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. आणि मापात पाऊल टाका व जो देखील वेळेवर घ्या. अहो काय मुलं चालवते तो गाडी, अजिबात मापात चालणं नाही आणि चालवणं तर नाही. एका गाडीवरती 4 जण, स्पीड बघायला गेलं तर कधी 100च्या पुढं. काय भेटतो एवढी फास्ट गाडी चालव, काही नाही 2 मिनिटांमध्ये ऍक्सिडेंट झाला, कोण आला आई वडिलांना बघितलं तर काय हॉस्पिटलमध्ये. कशाला उगाच काय आपल्याला गाडी फास्ट चालून काय करायचंय का, तर नाही. मापात देखील आपण वस्तू चालवल्या पाहिजे. अहो आजच्या मुलांनी जर म्हटलं की मम्मी मला मोबाईल दे नाही तर मी आंघोळच करणार, घे बाळा मोबाईल पण जा आंघोळ करायला, हे घे मोबाईल पण जेवण कर, हे घे मोबाईल पण अभ्यास कर. अहो उलट आईच मुलांना मोबाईल बघण्याचं वळण लावते. त्यांना काय होते, दिला मोबाईल घे आपला. परंतु त्यावेळेस आजची मुलं मोबाईलच्या आहारी जातात. रात्री 2-2 वाजेपर्यंत यांचे मोबाईल सुरू असतात. परंतु त्यावेळेस संत भगवान बाबांनी काय मागितलं माहितीये, गुरुमंत्र कसा. तर ऐका, खरं मला सांगा की भगवान बाबांचं खरं नाव काय, मूळचं काय नाव? आबाजी. हे संत भगवान बाबांचं मूळ नाव. आणि ज्या वेळेस नारायणगडाची यात्रा भरते कळलं त्यावेळेस आबाजी म्हणजेच भगवान बाबा हे आई वडिलांच्या मागे लागून त्या ठिकाणी गेले. आई वडिलांसोबत नारायणगडावरती गेले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की अरे गुरुमंत्र आहे, पण तो काय कसा कुठे भेटतो काही माहित नाही. म्हणजे माहित होतं की अरे माणिक बाबांजवळ हा गुरुमंत्र भेटतो. लगेच माणिक बाबांजवळ गेले आणि म्हणाले, माणिक बाबा मला गुरुमंत्र द्या. ते म्हणाले अरे तू एवढूसा, तुला गुरुमंत्राचं काय करायचंय, मोठा मग देतो गुरुमंत्र. पण हट्ट काय सोडत नव्हते. माणिक बाबा म्हणले अरे कसला मुलगा आहे एवढा हट्ट गुरुमंत्राचा. म्हणले अरे आता ह्याला काही सांगितलं तरी कळना, असं झालंय, आता काहीतरी म्हणावं लागेल जेणेकरून तो वापस जाईल. शिखर दिसला आणि शिखराकडे बोट केले. म्हणाले त्या शिखरावरून उडी मारणाऱ्यालाच गुरुमंत्र भेटतो. मागचा पुढचा विचार केला नाही. जसे हे शब्द त्यांच्या कानावरती पडले ना, पायरी ना पायरी चढत वरती शिखरावर गेले आणि वरून आवाज देत आहेत, माणिक बाबा
माणिक बाबा म्हणते अरे तू खरंच का गेल्यावर ये खाली, मी तुला गुरुमंत्र देते. नाही, आबाजी म्हणाले नाही, उडी मारणाऱ्यालाच जर गुरुमंत्र भेटत असेल तर मी उडी मारणारच. खालचे म्हणते अरे बाळा मी तुला चॉकलेट देतो खाली आहे, अरे बिस्किट देतो खाली आहे, कुरकुरे देतो, अरे घ्या मी खेळायला मोबाईल देतो खाली आहे. माझ्याकडे काय बघत होता का मोबाईल, होते का चॉकलेट कुरकुरे, नाही. परंतु काही केले आबाजी ऐका ना, शेवटी त्यांनी दण दिशेने खाली उडी टाकली आणि चेंडू पडल्याप्रमाणे त्यांनी उडी मारली. उडी मारल्याबरोबर ते लगेच उठून उभे राहिले आणि अंग झटकत माणिक बाबांजवळ गेले. माणिक बाबांचं दर्शन घेतलं आणि म्हणाले माणिक बाबा मला आता तरी भेटेल ना गुरुमंत्र. त्यावेळेस माणिक बाबा म्हणतात अरे मी तुला गुरुमंत्र निसंदेह देईन, परंतु तत्पूर्वी तू आजपासून आबाजी नाही तर भगवानच भगवान. बोला भगवान बाबा की. कमीत कमी माझ्यापर्यंतचा आवाज आहे ना तर भगवान गडावरती कधी जायचं, मोठ्याने बोलायचं भगवान बाबा की. वा क्या बात आहे. आता स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. मग तेव्हापासून आबाजींचे भगवान झाले, भगवानचे भगवान बाबा, आणि पुढे जाऊन दिंडी चालक भगवान बाबा झाले. कारण की ते नारायणगडावरती तेव्हापासून ते राहू लागले. आणि आषाढी कार्तिकी जवळ आली होती, पंढरपूरची वारी जवळ आली होती. त्यावेळेस ते माणिक बाबा जवळ गेले आणि म्हणाले माणिक बाबा बऱ्याच संस्थांच्या दिंड्या ह्या आषाढी कार्तिकीला जातात, मग आपल्याच गडावरची दिंडी का बरं जात नाही. ते म्हटले आपण काढायची का. माणिक बाबा म्हणले अरे आता तरी मी वृद्ध झालो, परंतु तू मात्र दिंडी काढ. भगवान बाबा म्हणाले ठीक आहे. आणि त्यावेळेस भगवान बाबांनी पहिली दिंडी काढली आणि पहिल्या दिंडीमध्ये अवघे 13 वारकरी होते. ते दर गाव दर मुक्काम करत पंढरपूरला गेले, दर्शन घेतलं आणि अशी दिंडी त्यांनी 2 वर्ष चालवली. परंतु 3ऱ्या वर्षी मात्र त्यांच्या दिंडीमध्ये महिला देखील वारकरी होत्या आणि घोडे देखील होते. आणि एका घोड्याच्या मागे एक गीताबाई नामक स्त्री भगवंताचं नामस्मरण करत होती. प्रत्येकाचा नामस्मरणाचा गजर सुरू होता. परंतु तेवढ्यात कोणाचा तरी धक्का त्या घोड्याला लागला आणि घोड्यामागे उभा असणारी गीताबाई ही घोड्याच्या लाट लागल्यामुळे जागेवरती कोसळून पडली. कुणी पाणी आणतंय, कुणी हात चोळतंय, कुणी पाय चोळतंय, कुणी पाणी लावून बदल डोक्यावरती ठेवते, पण काही केल्या हालचाल दिसून येईना. त्यावेळेस भगवान बाबांना खूप वाईट वाटलं. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले हे पांडुरंगा परमेश्वरा, अरे काय